मित्रांनो, आपले सातारा ते गुजरात ही राईड चालू आहे आणि आजचा दिवस आहे दुसरा. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विक्रांत निकम ब्लॉग्स चॅनल वरती. कालच्या दिवसामध्ये आपण सातारा ते भावनगर ही 932 किलोमीटरचं रनिंग केलंय आणि आपण येऊन पोहोचलेलो आहोत भावनगरच्या आसपास. लगेज वगैरे सगळं रेडी ठेवलं आणि पहिला चहा घेतला आणि आपल्या राईडला सुरुवात केली. आणि आजचा प्लॅन असा आहे की आपण जाणार आहोत पहिल्यांदा दिवला गंगेश्वर महादेव टेम्पल दर्शन घ्यायचं, त्यानंतर आपल्याला सोमनाथ मंदिराकडे जायचे. तर आजचा प्रवास आपला राहणार आहे 300 किलोमीटरचा. हा प्रवास करत असताना आपण छोटासा ब्रेक घेतला. आपण पुढच्या साईडला बघू शकता एका कारचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि इथे असलेले माणसं आपल्या गाड्यांना बघत होते. एवढं निरखून काय बघत होते काय माहित नाही, पण आपल्याला पुढचा प्रवास करायचा होता त्यामुळे आपण पुढचा प्रवास चालू केला लगेच आणि आपण येऊन पोहोचलो दीव मध्ये. आणि मित्रांनो, बघू शकताय माझ्या मागच्या साईडला लोकेशन काय खतरनाक आहे. इथं काय प्रॉब्लेम झाला नव्हता, म्हणलं फोटो काढावं 2-3 म्हणून थांबलो होतो. फोटो काढून झालं की आपण गंगेश्वर महादेव मंदिराच्या दिशेने चालू लागलो. एकदम मस्त अशी राईड करतोय आपण आणि आपल्या राईट साईडला आहे समुद्र आणि आपण चाललोय सरळ गंगेश्वर महादेव मंदिराकडे. तसंच आपण गंगेश्वर महादेव मंदिरापाशी पोहोचलो, दर्शन वगैरे घेतलं. आणि मित्रांनो, इथलं काय खतरनाक असं लोकेशन आहे. इथलं मंदिर पण खूप सुंदर आहे मित्रांनो. जर तुम्ही कधी येत असाल तर नक्की या ठिकाणी. एकदम सुंदर असं दर्शन झालं आणि आपण पुढचा प्रवास चालू केला, तो म्हणजे सोमनाथ मंदिर. मित्रांनो, हा 300 किलोमीटरचा प्रवास हा तुम्हाला छोट्याशा व्हिडिओ मध्ये बघायला भेटतोय. मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, हा प्रवास आम्ही किती तासात केला असेल हे कमेंट मध्ये सांगा. तसंच मित्रांनो, आपण सोमनाथ मंदिराच्या इथं पोहोचलो आणि इथं बघा एक चिमुकली भेटली आम्हाला. कॅमेरा कॅमेरा आहे. त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावरचा हसू बघून आम्हाला पण खूप भारी वाटलं. आणि मित्रांनो, आपला हा युट्यूब वरती फुल ब्लॉग पण आलाय, तो बघायला विसरू नका. लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण ऑन करा, म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. चला, बाय बाय.